अखिल जगत स्वामी साप सदा शिव मल्हारी मणिमल्ल संहारक ऐश्वर्य प्रदाता शक्तिदाता जयदुरी गणाधीशित आदिरुद्र श्री मातंड भैरवा. जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मार्तंडा. जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मार्तंडा. हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा. अगडतून नगारा सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा. अगडतून नगारा सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा. पावमे तोडा कमरी कर पटा मिहिर मस्तकी तुरा. खोबऱ्याचा कुटका भंडाऱ्याचा भडका बोल अहंकारा सदानंदाचा येळकोट. सदानंदाचा येळकोट. जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मार्तंडा. जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मार्तंडा. हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा. जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मार्तंडा. हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा. बानू अगं ये म्हणजे कुठं हायसा चला की. ए आजा आलो बघा आम्ही. चला चला आला हा, तुला हा. अगं अगं ये बानू हा भानवी येते होय. होय. अरे नाही मग? म्या नाही येत आहे तुमच्या संघ वस्तीवर. म्या तुमच्या संघ गडावर येते आहे. म्हणजे अगोदर गाडाव जायचं होय. अरे होय देवासनी सांगून जायला हवं ना. वय वय तरी मी असं म्हटलंच काय? होतं देवाचं दर्शन घ्यावं आणि मग जावं. अगं होय बरं काय आता आजा म्हणलाय ना मग आता मी काय म्हणते आपण गाठुडी इथेच ठेवूया आणि गडावरनं माघारी येताना परत घेऊन जाऊया. हा चला ठेवूया गाठुडी. चला ठेवा. हा आवरा बघा. हा चल चला चला आज उशीर झाला हा, चला चल, चला चल, चला. चला शेठ तू ह्या गडावर का आला आहेस हे मला समजलं आहे, पण जोवर तू स्वतःहून मला ते सांगणार नाहीस तोवर मी देखील त्याची विचारणा करणार नाही. अहो काही हवंय का? गणोबा 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 थांब गणोबा 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 थांब 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 थांब. काय झालं काय? अरे अरे ए तुला पाय तशी बोलवलं आहे. अरे काय करतोस? सांग तू. ए तू मस्त बी बोलवलं आहे जा. अरे हे काय झालं? अरे काय करतोस काय तू? अरे मला तुला एक गुपित सांगायचं आहे. गुपित? वय गुपित. गडाच्या पायथ्याशी दिवाळीची तयारी चालली आहे. कसलं आलंय गुपित? अरे दिवाळी आली म्हणल्यावर तयारी करावी लागणारच. खुळायच बघ तू. आता हे का मला कळलं ना वय. अरे दिवाळीसाठी बाणायचं बा आणि पावनं त्यांच्या गावाला जाणार आहे ती. काय खरं सांगतोस? म्या कशा पाय खोटं सांगू? जे आहे तेच सांगितलं. म्हणजे दिवाळीत ते आता जेजुरीत नसणार होय? म्हणजे देव बी जाणार का काय? पर ते तसं जेजुरीत काही बोलले नाही. ये बंडोबा तू हे खरं सांगतोस ना? आता म्या जे ऐकलं ना तेच सांगितलं बघ. एक सांगतो, मला सांगितलं ते ठीक आहे,
पर उगाच कोणामुळं तोंड उघडत जाऊ नकोस. नीट समज बघ, चौथाच्या कानानं ऐक, मगच सांगत जा. नाहीतर परदानजीसनी कळालं ना तर गडावर येऊ द्यायचे नाही तुला. असं होय? म्हाळसा 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 कुठे गेली लतिका? म्हाळसा अगं किती हाका मारतीयस, काय झालंय तुला? म्हाळसा 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 अगं खूप आनंदाची वार्ता आहे. अगं अक्काळी अण्णा गडाच्या दरवाजापर्यंत पोहोचलेत आणि कुठल्याही क्षणी ते गडाच्या दरवाजातून अंतपुरात येतील. खरंच खरंच सांगतेस तू? हो म्हाळसा, आता सेवकांनी गडावर हा निरोप पोहोचवला. किती आनंदाची वार्ता दिली आहेस लतिका. कधी एकदा आईबाबांना भेटते असं झालंय मला. हो मलाही. चल लवकर. तुला असं आनंदी बघून प्रवासाचा सारा थकवाच निघून गेला बघ. किती दिवस झाले तुम्हाला भेटावं असं माझ्या मनात होतं. देवा, तुमच्या दर्शनाने भरून पावलो. जेजुरी तुमचे स्वागत आहे. बाबा, तुम्ही असं अस्वस्थ का दिसता आहात? मनात काही असेल तर ते व्यक्त करणं योग्य आहे. खरं तर तुम्ही याल याची कल्पना नव्हती, नाहीतर तुमच्या स्वागताची तयारी करता आली असती. आम्ही सेवकांकरवी निरोप पाठवला होता. मला निरोप मिळाला पण सांगायचं राहून गेलं. तुम्ही दिवाळीच्या निमित्ताने आला आहात. यंदाची दिवाळी आपण एकत्रित साजरी करूया. तिम्माशेठ, दूरवरून प्रवास करून आला आहात तेव्हा विश्रांती घ्या. आपण नंतर बोलूच.
ये अशामेळ. दर्शनासाठी आलो बघा तुमच्या वस्तीवर निघालो आहे. दिवाळीची समधी तयारी करायची आहे. म्हणलं जाण्या अगोदर तुम्हासनी भेटावं. अशामेळ असाच निघालास. तुमच्या जाण्यासाठी मिळण्याची व्यवस्था केली असती. वस्तीतल्या लोकांसाठी दिवाळीच्या भेटवस्तू दिल्या असत्या. हे सर्व काही इतक्या घाईत घडत आहे की हवा मी रानात राहणारी माणसं आम्हाला कशाला हवाय मेनानं काय बाय. तुमचा आशीर्वाद आहे हेच खूप झालं बघा. देवा पाहुणा आलेच वाटतं. होय, हे तिम्मा शेठ म्हाळसेचे वडील आणि ह्या म्हाळसेच्या मातोश्री. माझी आणि ह्यांची भेट झाली आहेच. मला हे ठाऊक नव्हतं की हे सुद्धा इथेच असतील. आख्यानासाठी आलो होतो. आता दिवाळी आहे वस्तीवर निघालो म्हणून आलो. तुम्ही हाता आला ऐसा हे ठाव नव्हतं. अशामेळ दूरचा प्रवास आहे तेव्हा अंधार पडायच्या आत पोहोचा. ऐ, येतो. लतिका, अतिथी कक्ष तयार आहे ना? आई, बाबा, चला. मी येते. तुम्ही श्री खंडेरायांशी बोलून या. देवा, एकंदरीत परिस्थिती कठीण आहे. आता तर तिम्मा शेठ आणि श्री म्हाळसा देवींच्या मातोश्री देखील गडावर राहायला आल्या आहेत. ह्या सगळ्या परिस्थितीत तुम्ही श्री म्हाळसा देवींना सगळं काही कसं सांगणार आहात? प्रधानजी म्हाळसेला तर सांगावंच लागेल, कारण मी अजामेळला चंदनपुरीला येण्याचे वचन दिले आहे. तेव्हा बानू बरोबर मी चंदनपुरीला जाणार हे निश्चित आहे. प्रधानजी म्हाळसेला समजवणे अत्यंत कठीण आहे, पण त्याही पेक्षा मला एका गोष्टीची चिंता अधिक जाणवत आहे. तिम्मा शेठ यांच्या मनात काहीतरी आहे हे मी देखील जाणलं. परंतु देवा, तुम्ही निश्चिंत राहा. ह्या सगळ्याची काळजी घ्यायला आम्ही आहोत. आणि तसंही तिम्मा शेठ हे तुम्हाला सांगितल्याशिवाय कोणताही निर्णय घेणार नाही. प्रधानजी, तसे झाले तर उत्तमच आहे, पण ह्या क्षणी काय घडेल हे सांगता येत नाही. देवा, एकूणच मला असं वाटतं आहे की सगळ्यात आधी तुम्ही श्री म्हाळसा देवींना हे सांगावं की तुम्ही चंदनपुरीला जाणार आहात. काय राजा, आज पहिल्यांदा म्हाळसा देवीचा आई आणि बाबा बघितलं बरं का. तो अगोदर भेटला असशील त्यासनी. आता हतच बोलत बसणार आहेस का? नाही तर काय. हा, अरे आपल्याला लई लांब जायचं आहे.
चला गाठोडी घ्या 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 चला चला बिगी बिगी घ्या बानू येतो आम्ही. काळजी घे बरं का हा येतो बानू. अगं गंगे गंगे काय करायलीस? तुमच्या बाई देवांचं दर्शन झालं, त्यांच्या पाया पडले तसंच तुमच्या बी पडते. अगं मी कुणी देव माणूस नाही गंगे. चला आता. चला चला हा. ए बा अरे हे विसरलास की अगे, घे. काय ही भाकर आहे. आणा इकडे. ए बानू काळजी घे हा एकलीच आहे म्हणून म्हणलं हा नग काळजी करूस बा. आता तुम्ही बी या बिगी बिगी वस्ती हो हा. समधी वस्ती कशी लाख लाख करून ठेवतो तुमच्यासाठी. चला 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 चला, चला चला. बाबा तुम्ही असे अस्वस्थ का? काय झालंय? काही नाही, मी जरा अंतःपुरात जाऊन विश्रांती घेतो. या मी पण येते तुमच्या बरोबर अंतःपुरात. नाही नको, उगाच माझ्यामुळे तुला कष्ट नको. येतो मी. आजकाल यांना काय झालंय कुणाच ठाऊक, असेच अबोल असतात. बघावं तेव्हा त्यांच्याच विचारात. पण असं का वागतायत ते कुणाच ठाऊक. मी म्हणते जेजुरीला जाऊ तर मला नाही म्हणतात, पण यंदा स्वतःहूनच मला म्हणाले मला जेजुरीला जायला हवं. विचारून विचारून थकले, पण ह्यांच्या तोंडातून एक शब्द बाहेर येईना. काय झालंय काहीच कळेनासं झालंय. इथे मात्र आल्या आल्या चांगलीच ओळख झाली त्या बानूकडच्या लोकांची. मागच्या खेपेस मी आले होते तेव्हा ती बानू एकटीच होती. आता 4 माणसांची भर पडलीये. आता हळूहळू सारी वस्तीच येईल गडावर राहायला. दिवाळीसाठी 4 दिवस जाणार आहे, पण दिवाळी झाल्यावर येतीलच परत. आता हे तू मला काय सांगतेस? हिला सांग, मी आता काहीच बोलणार नाहीये. मी बोलले की माझं तोंड दिसतं, पण माझ्या मुलीची काळजी मात्र काही दिसत नाही. आई तू बघशीलच, त्या माणसांनाच काय, त्या बानूलाही या गडावर ठेवणार नाहीये मी. हेच मी सांगत होते तुला आधीपासून, पण तेव्हा तू मला देखील बोललीस. असो, मला सांग, ही सगळी लोक दिवाळीला गेलीत ना? पण म्हणजे ही बानू देखील जाणारच? मला नाही ठाऊक, जाईलही ती. मी तिची विचारपूस नाही ठेवत. मग ठेव, कारण कसं आहे, बानूच्या लग्नानंतर ही तिची पहिलीच दिवाळी आहे. आणि यंदा ही दिवाळी बानूच्या माहेरी साजरी होईल. बानूच्या वस्तीवर दिवाळी? हो, आणि श्री खंडेरायही जाणारच. अगं तशी रीत भात असते. म्हणजे आता श्री खंडेराय आणि बानू एकत्र जाणार की काय? पण हे मला असं काही बोलले नाही. मला त्यांना विचारायलाच हवं. आई म्हणाली त्यात खरोखरच काही तथ्य आहे की नाही हे मला यांनाच विचारायला हवं. यांनी मला याबद्दल काहीच कल्पना दिली नाही. याचा अर्थ ते बानूच्या गावी चंदनपुरीला जाणार नसतील. मग आई असं का म्हणत असेल? जोवर यांना मी हे विचारत नाही तोवर मला स्वस्थता मिळणार नाही. मला तुमच्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे. मला देखील तुझ्याशी बोलायचेच होते.
पण त्याआधी तुझे आई वडील आले आणि बोलायचे राहूनच गेले. काय बोलायचं होतं तुम्हाला? कदाचित मला जे विचारायचे आहे तेच तुम्ही बोलणार असाल. म्हाळसा, तुला मला काय विचारायचे आहे हे मला ठाऊक नाही, पण मला तुला हे सांगायचे आहे की ह्या दिवाळीला मी बानू बरोबर तिच्या गावी म्हणजेच चंदनपुरीला जाणार आहे.